नमस्कार, मी सौ सारिका तेलवणे वारंगे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहतो की सर्व शाळांना एक परिपत्रक आलेलं आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्क्वाफ. आपण दरवर्षीच याचं मूल्यमापन आपल्या शाळा स्तरावरती करत असतो आणि त्याच संदर्भातलं एक ह्या वर्षाचं 2025-26मध्ये सुद्धा आपल्या शाळांना स्वयंमूल्यमापन करायचे आहे, मूल्यांकन करायचे आहे. या संदर्भातील हे परिपत्रक आहे, ज्या ठिकाणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यानुसारच राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आपल्याला करायचं आहे. हे जे स्क्वाफ आहे यासाठी त्याची निर्मिती आहे आणि 2025-26मध्ये स्वयंमूल्यांकन करण्यासाठी एक साईट दिलेली आहे, MAA.AC.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती स्क्वाफचं टॅब आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्या शाळांचे मूल्यमापन करून 27 फेब्रुवारी 2026पासून उपलब्ध करून देण्यात आले आणि यामध्ये आपल्या लिंकद्वारे आपण डायरेक्ट जाऊन स्क्वाफचं मूल्यमापन आपल्या स्तरावरती करण्यासंदर्भातील सूचना शाळांना दिलेल्या आहेत. तर ही मूल्यमापन करत असताना आपण ह्या साईटवर जायचे. साईट ओपन केल्यानंतर ईमेल ॲड्रेस, शाळेचं UDIS नंबर आणि आपल्या शाळेचा पासवर्ड जो आहे तो टाकून आपण एक टॅब ओपन करायचं आहे. त्यामध्ये जी क्षेत्र दिलेली आहेत त्या क्षेत्रांवरती आपल्या शाळांचे फोटो अपलोड करून त्यामध्ये माहिती आपल्याला भरायची आहे. स्वतःचं मूल्यमापन स्वतःच्या शाळेचं मूल्यमापन जे आहेत शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतः करायचं आहे आणि तिथे आपली माहिती नोंदवायची आहे. प्रत्येक कॉलम भरणं अपेक्षित आहे आणि फोटो अपलोड करणंसुद्धा अपेक्षित आहे. तर हे मूल्यमापन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भातील SCRTचं जे परिपत्रक आहे हे आपणापुढे मी सादर केलेलं आहे. तरी लवकरात लवकर या माहितीच्या आधारावर जी साईट दिलेली आहे MAA.AC.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या शाळेची माहिती भरू शकता. त्यानंतर तुम्ही स्क्वाफचं जर प्ले स्टोअरवरून स्क्वाफचं जे लोगो आहे म्हणजे स्क्वाफ ॲप आहे, हा ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची माहिती भरू शकता. तर हे माहिती लवकरात लवकर शाळा स्तरावरती पूर्ण करण्याच्या सूचना आपणापर्यंत दिलेल्या आहे. हे परिपत्रक त्या संदर्भातील आहे. धन्यवाद.